आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सगळेजण जानू शुद्धीवर आलेली आहे म्हणूनच खूप जास्त खुश असतात. आणि आता लक्ष्मी म्हणत असते की अहो ऐकलं का, ती मला काय म्हटली, आई म्हटली. म्हणजे लोकांना असं वाटत असतं की जानू आपल्याला ओळखते की नाही, सगळं काही ठीक तर असेल ना. पण आता सगळ्याच गोष्टी एकदमच ठीक असतात आणि त्यामुळे खूप जास्त आनंद आता झालेला असतो. या सगळ्या गोष्टी तर आता सांगून होतात, पण दुसरीकडे आता पाहायला मिळतं जेव्हा जानूला सगळीच जण ओळखत असतात, जानू सगळ्यांना आवाज देत असते, पण त्यामध्ये ना ती जयंतला मात्र ओळखत नसते. जयंतला ती जराही ओळख दाखवत नाही, इकडे तिकडे पाहू लागते आणि जयंत मात्र जानू जानू म्हणून बोलत असतो. म्हणूनच जानू आता जयंतला सांगत असते की तुम्ही कोण आहात जे तुम्ही मला जानू म्हणताय, माझं नाव जान्हवी असं आहे असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच धक्का बसतो की जानू असं का बोलत आहे ते. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की ललिताच्या फोटोच्या समोरच रेणुका उभी असते आणि रेणुका म्हणत असते की जे काही झालं आहे ते खूपच जास्त चुकीचं झालं आहे आणि तसं व्हायला नको होतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा तो स्वतःहूनच आता माफी मागत असतो. म्हणजेच काय तर आता स्वतःहूनच अक्षरशः तिने आता हात जोडलेले असतात आणि ती म्हणत असते की हे सगळं काही माझ्यामुळे झालं आहे. म्हणजेच ती पूजा ठेवली आणि त्या पूजेमध्ये तुम्ही सगळीजण आलात आणि हा प्रकार घडला, यासाठी खरंच मी मनापासून तुमची माफी मागते असं देखील आता बोललं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र सई विचार करत असते आणि ती ठरवते की म्हणजे आमची खूप जास्त मोठी फसवणूक झाली आहे. सईला कळून चुकलेलं असतं, कारण सईला आतापर्यंत असं वाटत होतं की या सगळ्या गोष्टी एकदमच साध्या आहेत, सोप्या आहेत. पण आता सईला असं वाटू लागलेलं असतं की विश्वाने आपल्याला आणि आपल्या आईला फसवलेलं आहे आणि त्यामुळेच ना आता ती खूप जास्त रागात असते. दुसरीकडे जानू जयंतला ओळखत नसते, म्हणून जयंत खूप जास्त पॅनिक होतो आणि तो इकडे तिकडे बघत असतो आणि जानूला म्हणत असतो जानू असं करू नकोस. आणि त्याच वेळेला आता जानूला तो उठवायचा प्रयत्न करत असतो आणि त्यावेळेला श्रीनिवास, लक्ष्मी सगळेच आता त्याला सावरत असतात आणि म्हणत असतात की शांत व्हा जयंतराव, आम्हाला कळतंय तुम्हाला त्रास होतोय ते. पण जानू म्हणत असते की हा कोण आहे, ह्यांना प्लीज सांगा, मला जानू म्हणायचं नाही तर मला हाक मारायची जान्हवी, मी ह्यांची कोणीसुद्धा नाही. आणि त्याच वेळेला डॉक्टर तिथे येतात आणि म्हणतात की प्लीज पेशंटला आरामाची गरज आहे, तुम्ही त्यांना आराम करायला द्या असं देखील आता सांगितलेलं असतं. आणि मग काय सगळ्यांनाच हळूहळू का होईना आता बाहेर काढलं जातं. दुसरीकडे सई ही आता विचार करत असते, रेणुका तर निघून गेलेली असते, पण या सगळ्यामध्ये सईला ना आता सगळ्या गोष्टी आठवतात. म्हणजे त्यांच्या घरात राहत असलेली तनू ही तनू नसून जानूच होती आणि हे जे काही सगळं झालेलं आहे ते खूप जास्त भयानक असं होतं. म्हणजे जानू आपल्या घरात राहत होती, पण विश्वाने आपल्यापासून ही गोष्ट लपवली. आपल्यापासूनच काय तर आपल्या आईपासून देखील एवढं मोठं सत्य त्यांनी लपवून ठेवलं. त्याच वेळेला तिला हे देखील आठवतं की ही जानू जी होती ती जेव्हा आपल्याबरोबर राहत होती तेव्हा तिला डाऊट यायचा की ह्यांची फ्रेंडशिप इतकी स्ट्रॉंग कशी झाली इतक्या कमी वेळामध्ये. आणि आता सई या सगळ्या गोष्टी आठवते आणि ती म्हणत असते की म्हणूनच मला ती जानू जाता जाता निर्वानिर्मीचं बोलत होती. आणि हे सगळे क्षण तिला आठवतात. मग तिच्या लक्षात येतं आणि मग ती म्हणत असते की या सगळ्यामध्ये ना म्हणजेच विश्वाला काहीच वाटलं नाही मला आणि काकूला फसवायला, आणि आज जे काही झालं आहे त्याला सर्वस्वी जबाबदार ही जानूच आहे. आजही त्याला आपल्या आईबद्दल काहीच वाटलं नाही आहे. एवढं सगळं घडलं आहे, त्याची आई आता त्याला सोडून गेली आहे, पण त्याला फक्त त्या जानूबद्दल वाटते. त्या जानूच्या काळजीने तो पळून गेला इकडनं, त्याला कसंच वाटत नाही आहे काही असं देखील आता सई म्हणत असते. पण सई म्हणते की त्याने मला पण फसवले आणि काकूंनासुद्धा, एवढं कसं खोटं वागू शकलास रे तू विश्वा असं देखील आता ती म्हणत असते. आता तिला ना खरं तर जानूचा राग येत असतो आणि ती म्हणत असते की तुला तर मी ना सोडत नसते, कारण आज जी काही अवस्था झालेली आहे ना ती सगळी काही तुझ्यामुळे झाली, नाही तर ललिता काकू आज आमच्यासोबत असल्या असत्या असं देखील तिचं म्हणणं असतं. आणि हे सगळं काही ती बोलत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की या सगळ्या गोष्टीचा ती खूप जास्त लोड घेते आणि ती आता जास्तच हायपर झालेली असते आणि तिला कळून चुकलेलं असतं की या सगळ्या गोष्टी या जानूमुळेच झालेल्या आहे. डॉक्टर आता इकडे बाजूला घेतात सगळ्यांना आणि जानूला तुम्ही जास्त प्रेशराईज करू नका, पण ती जानू असं का वागते, म्हणजे ती स्वतःच्या नवऱ्याला का ओळखू शकत नाही आहे असं देखील विचारलं जातं. त्याच वेळेला डॉक्टर सांगतात की त्यांच्या
डोक्याची जी नस आहे त्यातून रक्तस्राव जास्त झाला होता आणि त्यामुळे त्यांचं ब्रेन हॅमरेज झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांची मेमरी लॉस झाली. या सगळ्या प्रकरणात असं होतं की त्यांची काही पर्सेंटेज जी मेमरी आहे ती त्या विसरल्या जातात. म्हणजेच आता बघा ना, त्यांचं लग्न झालं आहे हे त्यांना आठवत नाही, याचा अर्थ तुम्हाला ती ओळखते आहे, तुम्ही तिचे आईबाबा आहात हे तिच्या लक्षात येतं आहे, पण बाकी सगळ्या गोष्टी ना तिच्या लक्षात येत नाही आहेत. त्यामुळे प्लीज तुम्ही या सगळ्या गोष्टींसाठी तिला जास्त लोड देऊ नका. तुम्ही एकमेकांना सांभाळून घ्या. उलट आहे जरी मेमरी लॉस झालेली असली म्हणून काय झालं, नंतर गोष्टी हळूहळू सॉर्ट आउट होतील, पण तुम्ही आता तिला प्रेशराईज करू नका, कारण ऑलरेडी त्या खूप मोठ्या धक्क्यातून बाहेर पडलेल्या आहेत. एवढे दिवस त्या तुमच्या कुटुंबापासून तुमच्यापासून लांब होत्या आणि अचानकपणे त्या समोर आल्या आणि महाशिवरात्रीच्या दिवशी हे सगळं काही घडलं, त्यामुळेच त्या इतक्या पॅनिक झालेल्या आहेत. पण इकडे जयंतला जेव्हा हे कळतं तेव्हा जयंतला खूप मोठा धक्का बसतो आणि त्याला समजून गेलेलं असतं, म्हणजे जानू आता आपल्याला ओळखणार नाही, आपल्याला ती विसरून बसली आहे असं देखील आता त्याच्या लक्षात येतं आणि त्यामुळेच ना त्याला खूपच जास्त आता टेन्शन येतं. काय करावं हे मात्र जयंतला कळत नसतं. म्हणूनच जयंत तिथेच गार होऊन बसतो आणि मग काय, जयंतची आता दया जी आहे ती लक्ष्मी श्रीनिवास यांना येत असते, कारण त्यांना कळत असतं की जयंत हा खूप जास्त जानूवर प्रेम करतो आणि आज त्याच्यावर काय वेळ आलेली आहे असं देखील आता ते विचार करत असतात. जयंत हा एकटा पडलेला असतो. आता जानूचा डिस्चार्ज होणार असतो म्हणून सगळी तयारी केली जात असते. जानूला आता बेडवरनं वगैरे उठवणं, तिचे कपडे बदलणं, ह्या सगळ्या गोष्टींकडे विना लक्ष देऊन असते. घरी आता भावनाला तयारी करायला सांगितलेली असते जानूच्या स्वागताची. जानू आता एकदम ठणठणीत बरी झालेली असते. दुसरीकडे श्रीकांतने आनंदीला घेऊन आता फॉरेनला जायचं ठरवलेलं असतं, कारण भावना आणि सिद्धूपासून तिला लांब करायचं असतं आणि ह्यासाठी सगळं प्लॅनिंग जे आहे ते मात्र आता सुरू असतं. मग आनंदीसुद्धा विचारत असते की आपण कुठे चाललेलो आहोत, फक्त आपण वॅकेशनसाठी जातोय ना, थोड्याच दिवसांसाठी, जास्त दिवस जाणार असू ना तर मला नाही आवडणार. पण आता तिला खोटं सांगण्यात येतं. तिला सांगितलं जातं की आपण जास्त दिवस नाही जात आहोत, फक्त थोड्याच दिवसांसाठी जातोय, आपल्याला जावं लागणार आहे. मी तुला म्हटलंय ना आपण मस्तपैकी फिरून येऊया, पण तू माझे सगळेच टॉईज का घेतले नाही आहेत, मला लागतात ना टॉईज, असंही आता ती म्हणत असते. आपण तिकडे गेल्यावर घेऊ ना तुला हवे तेवढे टॉईज, आता आपण इथून जाऊया मग तर झालं, असं कसं तिला समजवलं जातं. तेव्हा कुठे जाऊन ते येत असते. त्याच वेळेला श्रीकांत तिला वागायचं कसं याबद्दल नॉलेज देतं. श्रीकांत यांना सांगत असते की मला सगळं माहिती आहे. दुसरीकडे आता जयंत जो आहे ते हॉस्पिटलचं बिल पे करत असतो आणि कार्डने तो बिल पे करतो. तेवढ्यातच लक्ष्मी तिथे येऊन पोचते आणि लक्ष्मी म्हणत असते की मला कळतंय जयंतराव तुमची अवस्था काय आहे ते, म्हणजेच ना मला ह्या गोष्टी लक्षात येत आहेत की तिची मेमरी लॉस झाली आहे, ती तुम्हाला ओळखत नाही आहे, पण तुमचं कसुबरही प्रेम जानूवरचं कमी झालेलं नाही आहे. आम्हीच खूप जास्त नशीबवान आहोत की आम्हाला इतका चांगला जावई मिळाला आहे जो की आमच्या जानूवर इतकं प्रेम करतो. तुम्हाला जेव्हा माहिती होतं की ती ह्या जगात नाही आहे तरीसुद्धा तुम्ही तिच्यासाठी महाशिवरात्रीचं उपवास केलात आणि या सगळ्या गोष्टी केल्यात ना, यातच तुमचं प्रेम दिसून येतं. आणि काळजी करू नका, देव तुमची परीक्षा घेतो असं समजा, पण सगळ्याच गोष्टी ना ठीक होतील, तुम्ही टेन्शन घेऊ नका, असं देखील आता लक्ष्मी ही जयंतला समजावत असते. त्याच वेळेला देवही माझी परीक्षा घेतोय, मला खरंच कळत नाही आहे, माझं असं कोणीच नाही आहे, पण जानूच मला विसरून गेली आहे, त्यामध्ये मी अर्धाच कोलमडून गेलो आहे, असं देखील जयंत म्हणत असतो. पण त्यावर लक्ष्मी म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, हा देव बाप्पा आहे ना, सगळं काही ठीक करेल. तिथेच ना आता रिसेप्शनच्या इथे गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती असते, त्या मूर्तीकडेच आता लक्ष्मी ही जयंतला घेऊन जाते आणि म्हणत असते की या बाप्पावर विश्वास ठेवा, सगळं काही नीट होईल, हा सगळं काही नीट घडवेलही, असं देखील आता म्हणून दोघंही जण पाया पडत असतात. जानू त्याच्या आयुष्यात खूप जास्त महत्त्वाची असते. तो जानूवर प्रेम तर करत असतो, पण ते जोर जबरदस्तीचं, त्याचं एकतर्फी प्रेम आता जानूवर असतं, कारण जानूला त्याच्यावर काहीच इंटरेस्ट नसतो, कारण जानूला सोबत त्याने जे जे काही केले ना त्या सगळ्या गोष्टी तेव्हा जानूच्या लक्षात होत्या, पण आता जानूच्या कोणत्याच गोष्टी लक्षात नाही आहे. हा जयंत हा माणूसही तिला माहिती नाही आहे. त्यामुळे आता जयंत हा खूप जास्त कोलमडून जातो. मात्र लक्ष्मी त्याच्यासाठी प्रार्थना करत असते आणि त्याला म्हणत असते की तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, सगळ्या काही गोष्टी नीट होतील, असं देखील आता सांगितलं जातं. तर दुसरीकडे मात्र आता लक्ष्मी ही जयंतला म्हणत असते की जानूला आम्हाला घरी घेऊन जावं लागेल, कारण ती तुम्हाला ओळखत नाही आहे आणि मग पुढे सगळ्या गोष्टी हँडल होणार नाहीत, सगळ्या गोष्टी हळूहळू आपण बघूया कसा होत आहेत त्या. पण दुसरीकडे आता जानूचा डिस्चार्ज होतो, जानूला ती लोक सगळीजणं घेऊन जातात आणि तेवढ्यातच ना तिथे आता विश्वा हॉस्पिटलला येऊन पोचतो आणि जान्हवीबद्दल चौकशी करतो आणि तेव्हाच ना रिसेप्शन बसणारी मुलगी सांगते की त्यांचा आताच डिस्चार्ज झाला आहे, त्यांना घरी घेऊन गेले आहेत. त्याबरोबर आता विश्वासुद्धा तिकडनं पळ काढतो.
दुसरीकडे आनंदी आणि त्याचसोबत श्रीकांत जात असतात. तर आनंदीची जाता जाता बडबड सुरू असते आणि त्याच वेळेला आनंदी जे काही संस्कार तिला दिलेले असतात भावना आणि त्याचसोबत सिद्धूने संस्कार केलेले असतात त्या संस्कारातच ही 13 महिने वाढलेली असते आणि त्यामुळे काय बरोबर काय अयोग्य काय चुकीचं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या बरोबर माहिती असतात आणि त्यामुळेच ना ती या सगळ्याबद्दल बोलत असते आणि ते सगळं काही ती श्रीकांतला सांगत असते. श्रीकांत मात्र आता तिला म्हणत असतो की मला कळतंय तुला काय काय वाटतंय ते, पण जरा शांत हो, आपण आता जाणार आहोत ना, मग आल्यावर तू मस्तपैकी भावना आणि सिद्धूला भेट असं खोटं खोटं श्रीकांत सांगत असतो. कारण श्रीकांत ना आता पूर्णपणे तिला इथून कायमचा घेऊन चाललेला असतो. कारण त्याला असं वाटत असतं की ह्या दोघांमुळे आपल्या म्हणजेच आनंदीमध्ये आणि त्याच्यामध्ये अंतर आलं आहे आणि आनंदी आपल्याला विसरून त्यांच्यामध्ये जास्त गुंतत चालली असं काहीसं त्याला वाटतं आणि म्हणूनच ना त्याने हा निर्णय घेतलेला असतो. आणि जेव्हा त्याने हा निर्णय घेतलेला असतो ना तेव्हा मात्र आता श्रीकांत जो आहे तो खूप जास्त विचार करून त्याने हा निर्णय घेतलेला असतो. कारण त्याला असं वाटत असतं की भावना आणि सिद्धूने आनंदीला भेटू नये, कारण भावना आणि सिद्धूचं सतत नाव आनंदीच्या तोंडी असतं म्हणून की काही झालं ना तरी सुद्धा दोघांपासून हिला लांब करायचं. आता घरी आलेला असतो आणि घरी येऊन तो आता फोटोकडे पाहत असतो. ज्या वेळेला तो जानूच्या फोटोकडे बघतो ना तेव्हा मात्र आता त्याच्या लक्षात येतं की ही जानू आता आपल्याला पुन्हा भेटेल की नाही, कारण जानूने तर आपल्याला ती विसरली आहे जानू. मग आता ह्या जानूला पुन्हा कसं मिळवायचं हे त्याच्या पुढे मोठं आव्हान असतं आणि त्यासाठी ना तो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. जानूसोबत घालवलेले सगळे क्षण त्याच्या नजरेसमोरून जात असतात. जानूचा आवाज, जानूबद्दल जे काही त्याला वाटत असतं त्या सगळ्या गोष्टी त्याला सारख्या आठवत राहतात आणि त्यामुळेच ना त्याला जानूचा फोटो ह्या एकटक तो बघत राहतो. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की वरद आणि भावना हे दोघंही जण खूप छान असं डेकोरेशन करत असतात, फुलांच्या पाकळ्या, कारण आता जानू बऱ्याच दिवसानंतर घरी येणार असते आणि त्यासाठी हे सगळं डेकोरेशन चालू असतं. तेवढ्यातच रिक्षातून जानू उतरते आणि जानू पाहते आणि त्याच वेळेला ती म्हणत असते की मला ना घरी आल्यानंतर असं वाटते की मी बऱ्याच दिवसानंतर घरी येते, असं काय वाटतंय आई मला, असं देखील ती म्हणत असते. कारण ती आता बऱ्याच दिवसांनी येत असते, कारण तिची मेमरी लॉस झालेली असते आणि तिला मागचं काहीच आठवत नसतं की ती एवढे दिवस कुठे होती, काय होती, या गोष्टीच तिला आठवत नसतात मुळात आणि त्यामुळेच ना तिला आता कसं तरी वाटत असतं. पण तरीसुद्धा आता ती हळूहळू का होईना जायला निघते आणि भावनाला बघून तिला खूप जास्त आनंद होतो. ती आता विचार करते की चला फायनली भावनाताई आपल्या स्वागतासाठी रेडी आहे तर. आणि त्यानंतर इकडे जयंत हा रडत असतो आणि तो जानूच्या फोटोकडे एकटक बघत असतो. जानूला तो म्हणत असतो की जानू आता या सगळ्यांमध्ये तू मला कसं लक्षात ठेवशील, मला खरंच कळत नाही आहे जानू, तू मला असं सगळं विसरून केलीस ना, असं बोलून तो रडत असतो. आणि जेव्हा त्याला जानूसोबत हॉस्पिटलमधला तो प्रसंग आठवतो ना तेव्हा मात्र आता त्याला टेन्शन येतं. म्हणजेच तो विचार करतो की जानू आपल्याला विसरून गेली, जानू आपल्याला पुन्हा कधी भेटेल, काय होईल, या सगळ्या आठवणींनी तो रडत असतो. आणि जेव्हा तो रडायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्या समोर ना वेगवेगळे जयंत उभे असतात आणि जयंत वेगवेगळे असतात आणि त्यामुळेच ना ते हसत असतात. इथे या जयंतकडे बघून ह्या जयंतला वाटतं की हे सगळं काय चाललंय आणि म्हणून तो विचारतो सुद्धा हे सगळं तुम्ही काय करताय. पण त्याच वेळेला ते सगळे जयंत ह्या जयंतकडे बघून हसतात आणि त्यावेळेला ह्या जयंतला राग येतो आणि जयंत म्हणतो की तुमची हिंमत कशी झाली माझ्याबरोबर असं वागण्याची, मला असं काय हे करताय तुम्ही. त्याच वेळेला जयंतला जानूसोबत घालवलेला तो प्रसंगसुद्धा आठवतो. म्हणजे जानूसोबत जेव्हा लग्न करून तो ह्या घरात आला होता तेव्हा जानू त्याच्यासाठी काही ना काही करायची, जानूला तो भरवायचा, हे सगळं आठवतं. पण दुसरे समोर जे त्याचे डुप्लिकेट जयंत उभे असतात ना ते त्याला बघून हसत असतात. त्याला आता त्यांचा खूप जास्त राग येत असतो आणि हा सगळा प्रसंग नजरेसमोर त्याच्या होत असतो आणि त्यामुळेच ना तो खूप जास्त स्वतःला त्रास करून घेतो आणि तो रडत असतो. कारण त्याला कळतंय की जानूची मेमरी गेलेली आहे, त्यामुळे जानू आपल्याला पूर्णपणे विसरली आहे. पण जानू लग्नाच्या आधीच्या गोष्टी आठवते, म्हणजे ती विश्वाला सुद्धा आठवत असेल. आणि त्याच वेळेला त्याच्या हे लक्षात येतं की जानू जेव्हा त्या पाण्यामध्ये उडी मारली होती तिने तेव्हा ती माझ्याकडे आली नाही, कारण तिला असं वाटत होतं की माझ्याकडनं तिला त्रास आहे, म्हणूनच ती त्या विश्वाकडे गेली, त्या विश्वाबरोबर एवढे दिवस राहिली, असाही तो मनातल्या मनात विचार करत असतो. आणि तो खूप जास्त रडत असतो, त्याला त्रास होत असतो. पण काय करणार, त्याचा हा त्रास त्याने स्वतःहून ओढवून घेतलेला असतो, दुसरा काहीच पर्याय त्याच्याकडे उरलेला नसतो आणि त्यामुळेच ना आता तो रडून स्वतःला त्रास करून घेत असतो. तर दुसरीकडे मात्र आता
त्याच्यासमोर दुसरे जे जयंत असतात ते सुद्धा त्याच्याकडे रडत रडत बघत असतात आणि नाटक करून दाखवतात. त्याच वेळेला इकडे एक जयंत 2-3 येऊन उभे राहतात आणि त्यांच्याकडे बघून जयंत म्हणतो की तुमची हिंमत कशी झाली, तुम्ही कसे काय आलेत आणि आले तर आले आणि का लढतायत. तर इकडे आता सिद्धू आणि भावनाच्या घराकडेच गाडी या श्रीकांतने नेलेली असते आणि थांबवलेली असते. सिद्धूला भेटण्यासाठीच म्हणजे भावनाला भेटण्यासाठी खरं तर श्रीकांत आलेला असतो, पण भावना तिथे गेलेली असते त्यामुळे घरात नसते. म्हणून सिद्धूच बाहेर उभा असतो. सिद्धू म्हणतो की काय काम आहे तुमचं असं विचारलं जातं. त्यावर सिद्धूला आता सांगण्यात येतं की जरा मला भावनाला भेटायचं आहे. भावना नाही हे म्हटलं ना मी, बोला ना तुम्हाला काय काम आहे माझ्याकडे सांगू शकता. तर गाडीमध्येच आनंदीला बसवलं जातं. आनंदीला सांगितलं तर उतरू नकोस खाली आणि म्हणून आनंदीसुद्धा गाडीमध्येच बसलेली असते. त्यानंतर भावना नाही आहे मग तुम्ही माझ्याशी बोलू शकता. त्याच वेळेला आता श्रीकांत बोलायला सुरुवात करतो आणि म्हणत असतो की खरं तर मला हेच तुम्हाला सांगायचं होतं की ते काय ना की तुम्ही आनंदीला सारखं जवळचं मानता, आनंदीला जास्त प्रेम करता, पण मला ह्या सगळ्या गोष्टी नको आहेत. त्यामुळेच मी एक निर्णय घेतलेला आहे आनंदीला तुमच्यापासून लांब करण्याचा. उलट आम्ही कुठे जास्त जवळ येतोय, तुम्हीच तर सारखं भावनाला फोन करून बोलवून घेता असं देखील आता सिद्धू बोलत असतो. दुसरीकडे मात्र आता जो समोर जयंत असतो ना तो मात्र आता जानूकडे पाहत असतो आणि समोर अनेक जयंत असतात ते पाहून हसत असतात आणि म्हणतात का रे त्या जानूची मेमरी लॉस झाली, याचा अर्थ तू जे जे काही केलेस तिच्या बाबतीत ते सगळं पण ती विसरूनच गेली असणार ना, मग कसला एवढा विचार करतोयस. अरे उलट नव्याने तिला प्रेमात पाड, तिला ज्या ज्या गोष्टी आवडायच्या ना त्या गोष्टी पुन्हा कर जेणेकरून ती तुझ्या प्रेमात पडेल आणि तिला काहीच आठवलं नाही आहे मग ती नव्याने तुझ्याबरोबर राहायला येईल, सगळं काही व्यवस्थित होईल आणि हे रडून काय होणार आहे असं काहीसं बोलून ना हे जयंत ह्या जयंतला समजावत असतात. त्यामुळे ह्या जयंतला सुद्धा पटतात ह्या गोष्टी. तोही विचार करतो यार रिअली यार खरंच ना, म्हणजे जर आपण जानूला पुन्हा नव्याने पटवलं, नव्याने हे केलं तर नक्कीच आपल्या मनासारखं सगळं काही होणार आणि म्हणूनच तो खूप जास्त खुश झालेला असतो. आणि त्याच वेळेला तो आता एकटक बघत असतो आणि जेव्हा तो एकटक बघतो ना तेव्हा त्याच्या गोष्टी लक्षात येतात आणि तो म्हणतो की बरोबर हे लोक जे काही बोलत आहेत ना ते एकदम परफेक्ट आहे आणि तसंच आपल्याला करावं लागणार आहे असंही आता म्हटलं जातं. म्हणूनच तर तो आता नव्यानं कामाला लागलेला असतो आणि त्याचसाठी तो आता ठरवतो की बरोबर ह्याने जे काही सांगितलेलं आहे त्या पद्धतीनेच आपल्याला आता वर्कआउट करावं लागणार आहे. आपण इथे रडून बसून चालणार नाही, आपल्याला जानूकडे जावं लागेल आणि जानूशी बोलून जानूसोबत राहावं लागेल जास्तीत जास्त वेळ, म्हणजे तिला आपण नव्याने प्रेमात पाडू हे आता त्याने फिक्स केलेलं असतं. जेव्हा या सगळ्या गोष्टी तो ठरवतो तेव्हा आता तो जानूच्या फोटोकडे बघून हसत असतो. दुसरीकडे आता जानू घरात आलेली असते. भावना तिला थांबवते आणि तिचं औक्षण वगैरे करू लागते. त्याच वेळेला आता जानू म्हणत असते की खरंच ना मला खूप बरं वाटते तुमच्या सगळ्यांच्यात पुन्हा येऊन आणि त्यानंतर तिचं औक्षण केलं जातं. तर जानू म्हणत असते की चला आता तरी मला घरी येऊ द्याल ना, का आता इथेच अडवणार आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते ना, माझं काही लग्न वगैरे झालेलं नाही आहे, नाहीतर तुम्ही मला इथे अडवाल आणि मग परत बोलाल उखाणा घे वगैरे असंही तिने म्हटलं जातं. आणि एवढं सगळं जेव्हा बदलं जातं तेव्हा सगळ्यांचे चेहरे पडलेले असतात, पण संतोष मात्र मूर्खासारखा हसत असतो. संतोषला आता वाटत असतं की काय चाललं आहे आणि काय नाही, कारण ऑलरेडी जानू मेली होती हे असं त्याला कळलं होतं. तेव्हा घरात सगळ्यांनी तिचं 12वं वगैरे सगळे कार्य केले होते, त्याला लागणारा पैसा खर्च वगैरे ह्या लोकांनी सगळा केला होता आणि त्यामुळेच ना आता जे जे काही घडतंय ना त्याच्यावर त्याला हसू येत असतं. आणि त्यानंतर इकडे भावना वगैरे मात्र स्तब्ध होऊन पाहत असतात. श्रीनिवास जे आहे ते मात्र ओरडतात आणि संतोषला म्हणत असतात की संतोष तुला जराही काही वाटत नाही ना, बस ना शांत. मग आता भावना आणि लक्ष्मी त्याच म्हणत असतात जानूला की चला आता आपण आतमध्ये जाऊया, उगाच इथे जास्त वेळ थांबूया नको. आणि असं बोलूनच ना आता आतमध्ये नेलं जातं आणि जेव्हा आतमधून नेलं जातं ना तेव्हा मात्र आता खूपच जास्त आनंद इथे सगळ्यांना झालेला असतो. आता जानू आतमध्ये जाते. भावनाचं लग्न झालं हे फक्त तिला माहिती असतं आणि तेही कोणासोबत झाले तेही नक्कीच नाही आठवणार, कारण कधीची मेमरी लॉस झाली. बघूया आता हे लेखक काय दाखवतात, काय मांडून ठेवले आपल्या आयुष्यात पुढे. पण दुसरीकडे मात्र श्रीकांतने आता सरळ सांगितलेलं असतं की माझ्यामध्ये आणि आनंदीमध्ये तुम्ही सारखे ढवळाढवळ करता, आमच्या नात्यामध्ये येत राहता. मग त्यावर सरळ सिद्धू म्हणतो की आम्ही कुठे होते, उलट तुम्हीच भावनाला फोन करून बोलवताय ना, तुम्हाला तुमचा एकांत वेळ आहे ना, पण तुम्ही आनंदीच्या बाबतीत कोणता निर्णय घेतला एवढं तुम्हाला भावनाला सांगायचं आहे. आणि तसंही मी सिद्धिराज आहे आणि मी आनंदीचा बाप आहे, त्यामुळे तुम्ही मलाही या गोष्टी सांगू शकता. आणि मग मी असा निर्णय घेतला आहे की मी आनंदीला घेऊन फॉरेनला कायमचा चाललेला आहे. एवढी गोष्ट जेव्हा आता सिद्धूला कळते तेव्हा सिद्धूला धक्का बसतो आणि सिद्धूना आता अक्षरशः हातापाय जोडत असतो आणि म्हणत असतो की प्लीज प्लीज असं काही करू नका असं देखील म्हटलं जातं.
आणि रिक्वेस्ट करत तो बोलत असतो, पण त्याचा काहीच उपयोग नसतो. त्याचं काही बोलणं ऐकून घेतलं जात नाही आणि त्यामुळेच आता अचानकपणे श्रीकांत जो आहे तो सिद्धिराजला म्हणतो, उलट तुम्ही तुमचं सगळं ऐकते ना आनंदी, तुम्हीच तिला सांगा की तिने गपचूप माझ्यासोबत फॉरेनला यावं, तुमचं ऐकेल ती, तुम्ही काही करा पण ह्या सगळ्यासाठी आनंदीला तयार करा, असं देखील आता सांगितलेलं असतं. आणि त्याच्यासाठीच खूप मोठं डिफिकल्ट काम जे आहे ते सिद्धूला असतं, कारण का सिद्धूला आनंदीला आपल्यापासून लांब करायचं नसतं. आणि आता डायरेक्ट हा श्रीकांत फॉरेनला घेऊन चाललाय म्हटल्यावर जेव्हा ही गोष्ट भावनालाही कळेल तेव्हा भावनालाही खूप मोठा धक्का बसेल, हेही त्याच्या लक्षात आलेलं असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.